हॅलो एव्हरीवन, वेलकम टू MSA मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. तर आज आपण मॅथमॅटिकल मेथड्स हा क्लास 11th मधला चॅप्टर नंबर 2 याचा आपण स्टडी करणार आहोत. सो बेसिकली जसं आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण बघितलं की युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये युनिट म्हणजे काय, मेजरमेंट्स म्हणजे काय याबद्दल डिस्कशन केलं. तर मॅथमॅटिकल मेथड्स हा एक बेसिकली ब्रिज आहे फिजिक्स आणि मॅथ्स याला एकत्र करण्याचा. सो दॅट इज इफ यू सी यातले सगळेच्या सगळे ऑलमोस्ट कन्सेप्ट तुम्हाला वेक्टर्समध्ये येणारच आहेत. सो मॅथमॅटिकल मेथड्स जो वेक्टर्स मॅथ्समध्ये येईल त्यामध्ये तर तुम्हाला परत होणारच आहेत, बट जो काही पार्ट इम्पॉर्टंट आहे आपल्याला फर्दर आपल्या फिजिक्सच्या स्टडीसाठी त्यातला आपण ब्रीफ डिस्कशन करूया. यामध्ये पूर्णच्या पूर्ण थोडासा पूर्ण थेरॉटिकल कन्सेप्ट असेल. पूर्ण जी काही एक्सरसाइज आहे न्यूमेरिकल ओरिएंटेड ती आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो बेसिकली हा मॅथमॅटिकल मेथड्समध्ये जे काही थेअरी कंटेंट किंवा जे काही इम्पॉर्टंट कंटेंट आहे आपल्याला त्यासाठी आपण थोडं डिस्कशन करूया. ठीक आहे. सो स्केलार्स आणि वेक्टर्स याचा पार्टने हा जो काही चॅप्टर आहे तो चालू होतो. तर स्केलार वेक्टर हे तुम्ही क्लास 8 पासून बघत आलात. स्केलार क्वांटिटीज वेक्टर क्वांटिटीजचे तुम्ही सायन्समध्ये बघत आलात बेसिकली. तर स्केलार वेक्टर म्हणजे अशा क्वांटिटीज जसं की आपण स्केलारबद्दल बोलतोय पहिला. तर स्केलार क्वांटिटी म्हणजे असे क्वांटिटी जी कम्प्लिटली डिस्क्राईब बाय इट्स मॅग्निट्यूड, म्हणजे एखादी क्वांटिटी डिस्क्राईब करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूडची गरज असेल तर अशा क्वांटिटीला कोणती क्वांटिटी म्हणतात, स्केलर क्वांटिटी. परत एकदा रिपीट करतो. द क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब्ड बाय इट्स मॅग्निट्यूड सच क्वांटिटी इज नोन ॲज स्केलार क्वांटिटी. स्केलार क्वांटिटी म्हणजे जी आपण कम्प्लिटली डिस्क्राईब करू शकतो मॅग्निट्यूड. म्हणजे अशी कोणती क्वांटिटी जसं की टाईमला काय डिरेक्शन नसते. बेसिकली आपण कंपॅरिझन करताना मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन बघतो. तर टाईमला डिरेक्शन असते का, नसते. टेम्परेचरला डिरेक्शन असते का, नसते. सो हे आपण एक मी बेसिकमध्ये सांगतोय. सो टाईम, टेम्परेचर, ठीक आहे, ही किंवा मास हे आपण म्हणू शकतो याच्यात स्केलार क्वांटिटी. ह्यांना डिरेक्शन असते का, नसते. ठीक आहे. सो इवन स्पीड ही ऑल्सो स्केलार क्वांटिटी. ठीक आहे. सो वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, त्याला मॅग्निट्यूड पण लागते प्लस डिरेक्शन पण लागते, त्यानेच ती कम्प्लिटली डिस्क्राईब केली जाते. दॅट इज द क्वांटिटी ऑफ द फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब बाय इट्स मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. ठीक आहे. म्हणजे लेटेस्ट कन्सिडर फोर्स. बघा फोर्स, याला जर मी असा बॉडीला फोर्स केला तर ही बॉडी पुढे चालली आहे. याला जर असा फोर्स केला तर ही बॉडी इकडे चालली आहे. म्हणजे ह्याला डिरेक्शनवर डिपेंडन्सी आली त्याला. सो अशा क्वांटिटीजला आपण म्हणू शकतो वेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. ओके. वेलॉसिटी इज द वेक्टर क्वांटिटी. सो असे बरेचसे क्वांटिटीज आहेत. तर आपण फोर्स, डिस्प्लेसमेंट, वेट, वेलॉसिटी हे कसे झाले, वेक्टर क्वांटिटी कन्सिडर केले आहेत. ठीक आहे. सो स्केलर वेक्टर हा झाला. जस्ट आपण त्याचा डिफरन्शिएशनमध्ये बघूया थोडासा. मी तुम्हाला थोड्याशा गोष्टी इकडे हे सांगतो. सो स्केलर वेक्टर जर डिफरन्स करायचा असेल तर पहिली म्हणजे तुम्ही त्याची डेफिनेशन लिहिली पाहिजे. ठीक आहे. सो दोन्हीकडे मी डेफिनेशन लिहितो. डेफिनेशन म्हणजे काय, द क्वांटिटी विच द फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब बाय इट्स मॅग्निट्यूड is known as scalar quantity. The quantity which is completely described by its magnitude plus direction is known as vector quantity. ठीक आहे. स्केलार क्वांटिटी कॅन बी ॲडेड. पहिला पॉईंट हा झाला. दुसरा पॉईंट आपण असा लिहू शकतो, तुम्ही ऐकू शकता. स्केलार और द क्वांटिटीज कॅन बी ॲडेड बाय द रूल्स ऑफ नॉर्मल अल्जेब्रा. स्केलार क्वांटिटी असते सपोज 2 kg मास, 3 kg मास, आपण रूल्स ऑफ नॉर्मल अल्जेब्रा ने आपण ॲड करू शकतो. म्हणजे स्केलार क्वांटिटी कॅन बी ॲडेड, कॅन बी सबट्रॅक्टेड बाय युझिंग नॉर्मल बेसिक अल्जेब्रा और बाय अल्जेब्रिक मेथड. आता हे नीट लक्ष घेऊन जा. स्केलार क्वांटिटी कॅन बी ॲडेड और सबट्रॅक्टेड बाय अल्जेब्रिक मेथड. वेक्टर क्वांटिटी कॅन बी ॲडेड और सबट्रॅक्टेड, ठीक आहे, बाय नॉर्मल वेक्टर अल्जेब्रा वी कॅन कन्सिडर और ग्राफिकल मेथड. रिमेंबर दिस पार्ट. वेक्टर अल्जेब्रा किंवा ग्राफिकल मेथडने आपण वेक्टर क्वांटिटी ॲड सबट्रॅक्ट करू शकतो. ठीक आहे. याला काही स्पेसिफिक रिप्रेझेंटेशन नाही आहे. सो नो एनी स्पेसिफिक रिप्रेझेंटेशन. पण इथे मात्र एक रिप्रेझेंटेशन आहे, ती म्हणजे ॲरो. वेक्टर कॅन बी रिप्रेझेंटेड बाय सच ॲरो. तुम्ही बघाल पुढे ए बार हा वेक्टर क्वांटिटी असेल तर एच्या वरती ॲरो असा काढलेला असेल. दॅट इज वेक्टर क्वांटिटीचं रिप्रेझेंटेशन. चौथा पॉईंट जर आपण कन्सिडर केला की चौथ्या पॉईंटमध्ये आपल्याला जर आपण बघितला तर फोर्थ पॉईंट असा आहे की डिव्हिजन ह्याचं स्केलार टू स्केलार डिव्हिजन इज पॉसिबल किंवा व्हॅलिड.
स्केलारने स्केलारला डिवाइड करू शकतो, व्हॅलिड आहे ते. बट वेक्टर टू वेक्टर डिव्हिजन इज नॉट व्हॅलिड. परत एकदा रिपीट करतोय, वेक्टर टू वेक्टर डिव्हिजन इज नॉट व्हॅलिड, वेअर स्केलार टू स्केलार डिव्हिजन इज टोटली व्हॅलिड. ओके. नंतर तुम्ही 5वा पॉईंट, बेसिकली हा आला तर 2 मार्क्सला येऊ शकतो. 5वा पॉईंट आपण लिहू शकतो, दॅट इज एक्झाम्पल, जे मी मगाशी दिले, जसं की मास, टाइम, टेम्परेचर, वेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, राईट, वेट, हे आपण वेक्टरमध्ये. ठीक आहे. सो हा बेसिकली तुम्हाला स्केलार वेक्टरचा थोडासा डिफरन्शिएट सांगितलं. त्याच्या पुढे आपण जाऊन बघणार आहोत ते म्हणजे व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ वेक्टर. ठीक आहे. क्वेश्चन विचारू शकता. टाइप्स ऑफ वेक्टर. झिरो वेक्टर म्हणजे असा वेक्टर ज्याला झिरो मॅग्निट्यूड आहे बट आर्बिट्ररी डिरेक्शन आहे, म्हणजे काहीतरी अशी इमॅजिनरी डिरेक्शन आहे. म्हणू शकतो ज्याची मॅग्निट्यूड 0 आहे आणि डिरेक्शन कशी आहे, इमॅजिनरी आहे, याला आपण म्हणणार झिरो वेक्टर. इक्वल वेक्टर म्हणजे असे 2 वेक्टर जे त्याची मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन पण सेम आहे, मॅग्निट्यूड पण सेम आहे आणि डिरेक्शन पण सेम आहे. ठीक आहे. मॅग्निट्यूड पण सेम, डिरेक्शन पण सेम, अशा वेक्टरला काय म्हणतो आपण, वेक्टर म्हणतो. निगेटिव्ह अपोजिट वेक्टर आपण म्हणू शकतो मॅग्निट्यूड सेम बट डिरेक्शन डिफरंट, म्हणजे ए बार इज इक्वल्स टू मायनस बी बार. ठीक आहे. सो हा आपण म्हणू शकतो अपोजिट वेक्टर, डिरेक्शन डिफरंट. मी आता इथे बार काढताना थोडंसं लक्षात आहे, तुम्हाला ॲरो काढून दाखवायचे आहेत कारण त्याचं रिप्रेझेंटेशन मी फास्टमध्ये ॲरो बार काढेल, पण लक्षात घेऊन. रिझल्टंट वेक्टर म्हणजे असा वेक्टर जो 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेक्टरचा काम करू शकतो. सपोज हे 2 न्यूटन फोर्स आहे, इथून आपण 5 न्यूटन लावला, तर मला सिंगल ह्याच्यात जर दाखवायचा झाला तर मी असा म्हणू शकतो की हा तुमचा किती आहे, हा आपला 5 न्यूटन आहे सपोज, तर हा आपला 3 न्यूटन आहे. इज इट क्लिअर? समजतंय का? हा 5 न्यूटन फोर्स आहे, तर हा किती झाला तुमचा 3 न्यूटन. मग मी त्या दोन्ही वेक्टरचं काम एका वेक्टरनं केलं ना. So the vector which having the same effect as that of 2 or more vectors, such vector is known as resultant vector. जो वेक्टर 2-3 वेक्टरचं काम एकटा करतो अशा वेक्टरना कोणता वेक्टर म्हणतात, रिझल्टंट वेक्टर असं म्हणतात. पोझिशन वेक्टर म्हणजे एखाद्याची पार्टिकलची पोझिशन जर तुम्हाला दाखवायची, सपोज पी पार्टिकल इकडे आहे आर बार, तर ओरिजिन पासूनच्या रिस्पेक्टमध्ये जर त्याची पोझिशन दाखवली, दिस इज युअर एक्स ॲक्सिस, दिस इज युअर वाय ॲक्सिस, जर पोझिशन दाखवली तर दिस वेक्टर वी कॅन कॉल इट ॲज पोझिशन वेक्टर. इज इट क्लिअर? पोझिशन वेक्टर म्हणजे जी वेक्टर आपण काय म्हणू शकतो त्याची पोझिशन दाखवू शकतो, अशाला काय म्हणतो, पोझिशन वेक्टर. आफ्टर दॅट युनिट वेक्टर. युनिट वेक्टर म्हणजे त्याची मॅग्निट्यूड काय असली पाहिजे रे, युनिट वेक्टर म्हणजे त्याची मॅग्निट्यूड किती असली पाहिजे, 1 असली पाहिजे. इज इट क्लिअर? असा वेक्टर ज्याची मॅग्निट्यूड 1 आहे, 1 युनिट आपण म्हणू शकतो, त्याला आपण म्हणणार युनिट वेक्टर. आता मॅग्निट्यूड कशी काढतात हे आपण न्यूमेरिकलचं एक सेपरेट सेशन घेणार आहोत, त्यामध्ये बघणार आहोत. इथे फक्त आपण थोडं थेरॉटिकल वेने बेसिकमध्ये डिस्कस करतोय. सो परत एकदा बघा, झिरो वेक्टर, इक्वल वेक्टर, अपोजिट वेक्टर, रिझल्टंट वेक्टर, पोझिशन वेक्टर अँड युनिट वेक्टर. ठीक आहे. सो हा तुमचा एक बेसिक आपल्याला समजतोय की इथे वेक्टरमध्ये आपल्याला टाइप्स ऑफ वेक्टर विचारू शकतात. ठीक आहे. जस्ट नेक्स्ट स्लाइडकडे जाऊया आपण. नेक्स्ट आहे ती म्हणजे तुमचा जस्ट पार्ट पुढचा आहे तो वेक्टरचे ऑपरेशन्स. ठीक आहे. वेक्टर ऑपरेशन म्हणजे काय, म्हणजे वेक्टरला आपण काय काय करू शकतो. सो बेसिकली एखादा मी वेक्टर लिहून दाखवतो तुम्हाला, बेसिकली तुम्हाला समजून जाईल. लेट अस कन्सिडर ए बार. ए बार हा 2i + 3j + k असा आहे. आता तुम्ही म्हणाल सर इथे कॅप दिसते वरती, हे असं असं काय दिसतं, ह्याला कॅप म्हणतात, ह्याला युनिट वेक्टर म्हणतात. तर आता हे काय आहेत, तर लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट सेंटेन्स, आय कॅप, जे कॅप आणि के कॅप हे जे आहे हे युनिट वेक्टर आहेत. कोणाचे, एक्स, वाय अँड झेड डिरेक्शनचे. ठीक आहे. मी काय सांगितलं, आय कॅप, जे कॅप आणि के कॅप हे काय आहेत, युनिट वेक्टर्स आहेत, म्हणजे त्यांची मॅग्निट्यूड 1 असते. बट कोणाचे रे, एक्स, वाय आणि झेड, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेक्टरच्या फॉर्ममध्ये आय, जे, के दिसतील. इज इट क्लिअर? 2D मध्ये. सो आय, जे, के हे युनिट वेक्टर अलॉंग एक्स, वाय अँड झेड डिरेक्शन. ॲज सिम्पल ॲज दॅट. ठीक आहे. सो नेक्स्ट आपण याच्यात आपण वेक्टर ऑपरेशनमध्ये बघतोय. हा एक वेक्टर फॉर्मॅट मी तुम्हाला लिहून दिला आहे मुद्दा. हा कसा काढतात, ह्याचे युनिट वेक्टर कसा काढायचं, हे सगळ्या गोष्टी आपण नंतर डिस्कस करणार. पण जस्ट थेरॉटिकल पर्पज जो काही या चॅप्टरमध्ये आहे तो आपण जस्ट एक पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतोय. ॲडिशन ऑफ 2 वेक्टर्स म्हणजे असे 2 वेक्टर दिले तर असे आपण ॲड करू शकतो त्यांना. तुम्हाला सपोज ह्याच्यात अजून i + j + k ॲड करायचं असेल तुम्ही सरळ ॲड करू शकता, कारण ॲडिशन ऑफ वेक्टर ॲड आहे वेक्टर अल्जेब्राने. सो 2 + 1 3, 3 + 1 1 + 1 2. सो डायरेक्ट आपण ॲडिशन करू शकतो. सो एक सिम्पल तुम्हाला दाखवतो. लेट अस कन्सिडर ए बार इज इक्वल्स टू i + j + k
हे कॅप आहेत, तुम्ही कॅप लिहा व्यवस्थित, बार लिहा, आणि बी बार इज इक्वल्स टू 2i प्लस 2j प्लस 2k. सो याचं ॲडिशन जर करायचं आलं तर ए बार प्लस बी बार आपण करू शकतो, आणि ते आहे 3i प्लस 3j प्लस 3k. फक्त कॅप लिहावरती, ठीक आहे, किंवा ij के आर द युनिट वेक्टर. तसंच सबट्रॅक्शन इथे मी ग्राफिकल मेथडने पण दाखवले तुम्हाला थोडक्यात. इथे पण तुम्हाला दिसतंय की जर सबट्रॅक्शन करायचं असेल सिम्पली सबट्रॅक्शन करायचं, ठीक आहे. सो हा झाला तुमचा मल्टिप्लिकेशन विथ स्केलर. म्हणजे काय, सिम्पल. सपोज तुम्हाला एक वेक्टर दिलाय 2i कॅप प्लस 3j प्लस 2k. हा जर वेक्टर आहे तर याला तुम्ही स्केलरने मल्टिप्लाय केलं, स्केलर म्हणजे तुमचा सपोज 5 झाला, तर स्केलरने जर मल्टिप्लाय केलं तर 10i प्लस 15j प्लस 10k. ॲज सिम्पल ॲज दॅट. सो हा मल्टिप्लिकेशन विथ स्केलरमध्ये येतो. सो हा एक तुम्हाला वेक्टर ऑपरेशनमध्ये जस्ट बुकमध्ये आहे म्हणून आपण डिस्कस केला, ठीक आहे. नेक्स्ट जो पार्ट असेल तो म्हणजे इम्पॉर्टंट आहे ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन आणि त्याच्या प्रॉपर्टीज आपण बघूया. मी जस्ट बेसिक फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सांगतोय. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन काय सांगतो बघा नीट. सपोज करा इथून एक वेक्टर आहे, लेट अस कन्सिडर ए बार. इथून दुसरा वेक्टर आहे सेम सेन्सने, लेट अस कन्सिडर बी बार. आणि ह्या जोडणारा एक तिसरा वेक्टर आहे बट जो अपोजिट सेन्सने आहे. अपोजिट सेन्स म्हणजे काय आणि सेम सेन्स म्हणजे काय बघा. याला आपण आर बार लिहूया. काय ते सांगतो बघा. ए बार बी बार दीज आर द टू साइड्स ऑफ द ट्रायंगल रिप्रेझेंटिंग द सेम वेक्टर. तर ज्याचा रिझल्टंट आहे ना जो आर बार वी कॅन रिप्रेझेंट बाय ए बार प्लस बी बार. इज इट क्लिअर. परत एकदा रिपीट करून तुम्हाला सांगतो म्हणजे समजून जाईल. इफ द टू साइड्स ऑफ ट्रायंगल रिप्रेझेंट्स द टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप. दोन साइड्स दोन वेक्टर्स रिप्रेझेंट करत असतील, हॅव्हिंग मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. त्याला मॅग्निट्यूड पण आहे आणि डिरेक्शन पण आहे. बघा मॅग्निट्यूड पण आहे, काहीतरी व्हॅल्यू आहे म्हणून तर तो आला एवढा. डिरेक्शन पण आहे. टेकन इन सेम सेन्स, एकाच सेन्समध्ये. सेन्स म्हणजे काय बघा. हा जर ओ पॉईंट दिला, हा ए पॉईंट दिला, हा बी पॉईंट दिला, तर ओ ए आणि ए बी हे दोन्ही पण असे अँटी क्लॉकवाईज चाललेत, बरोबर. देन द रिझल्टंट वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय द थर्ड साइड ऑफ ट्रायंगल. बघा एक आणि दुसरी साइड, ही पहिली साइड ही दुसरी साइड. रिझल्टंट कोण दाखवतोय, थर्ड साइड ऑफ ट्रायंगल, हॅव्हिंग मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन बट टेकन इन अपोजिट सेन्स. टेकन इन अपोजिट म्हणजे अपोजिट सेन्सने हा गेला पाहिजे. अपोजिट सेन्स म्हणजे काय बघा. हा जर बघितला इकडून, इकडून बघा हा असा गेला, एरो बघा तुम्ही, हा क्लॉकवाईज दिसतोय. टेकन इन अपोजिट सेन्स. दिस इज द ट्रायंगल लॉ. परत एकदा रिपीट करतो. इफ द टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप रिप्रेझेंट्स द टू साइड्स ऑफ ट्रायंगल. सेम टाइप म्हणजे हा फोर्स असेल तर हा फोर्स, हा वेलॉसिटी असेल तर वेलॉसिटी. रिप्रेझेंट द सेम रिप्रेझेंट्स द टू साइड्स ऑफ ट्रायंगल हॅव्हिंग मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन, हॅव्हिंग मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन टेकन इन ऑर्डर. टेकन इन ऑर्डर म्हणजे एकाच ऑर्डरने अँटी क्लॉकवाईज दिसते इकडे. देन द थर्ड साइड ऑफ ट्रायंगल इज रिप्रेझेंटेड बाय इट्स रिझल्टंट, ऑर असं पण म्हणू शकतो रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड बाय द थर्ड साइड ऑफ ट्रायंगल टेकन इन अपोजिट सेन्स. अपोजिट सेन्स म्हणजे अपोजिट ऑर्डर. आर यू गेटिंग माय पॉईंट. सो हा झाला तुमचा ट्रायंगल लॉ. ट्रायंगल लॉ परत एकदा सेंटेन्समध्ये सांगतो. इफ द टू साइड्स ऑफ ट्रायंगल ऑफ रिप्रेझेंट्स अ सेम टाइप ऑफ वेक्टर having magnitude and direction taken in order, then the resultant is represented by the third side of triangle taken in opposite sense. ब्रॅकेट मध्ये लिहू शकता हॅव्हिंग मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. त्याला पण मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन आहे, ठीक आहे. हा झाला ट्रायंगल लॉ. त्याला पण प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट वन इज कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे ए प्लस बी असेल तर तुम्ही बी प्लस ए पण काय करू शकता, लिहू शकता. ही झाली कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. असोसिएटिव्ह प्रॉपर्टी तुमच्या समोर दिसते. जर ते हे वेक्टर्स असतील तर ए बार प्लस बी बार प्लस सी बार इज इक्वल्स टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. हे दोन्ही पण प्रॉपर्टीचं प्रूफ आहे. जस्ट तुम्ही बघून घ्या, एकदम सिम्पल वेमध्ये आहे, ठीक आहे. सो हा झाला तुमचा पहिला ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. दुसरा जो आहे तो तुमचा पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. बघा सेम सिम्पल वेमध्ये तुम्हाला सांगतो. पॅरलेलोग्राम लॉ काय सांगतो ते. सपोज करा एक तुम्ही पॅरलेलोग्राम इमॅजिन करा, त्याच्या दोन साइड्स पॅरलेल असतील, ठीक आहे. पी बार क्यू बार, ठीक आहे. ओ ए बी सी आर बार, ठीक आहे. पॅरलेलोग्राम लॉ काय सांगतो ते नीट बघा. पॅरलेलोग्राम लॉ सांगतो
की इफ द टू साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम रिप्रेझेंट्स द टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप, दोन वेक्टर्स पी बार आणि क्यू बार हे वेक्टर्स आहेत, रिप्रेझेंट्स अ टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप, देन किंवा if the two sides of parallelogram represents a two vectors of same type starting from same point, बघ दोन्ही सगळे कुठून स्टार्ट होत आहेत, ओ पासून स्टार्ट होत आहेत, स्टार्टिंग फ्रॉम सेम पॉइंट, then the diagonal of parallelogram represents the resultant of these two vectors. म्हणजे बघा डायगोनल हा पण बघा diagonal of parallelogram resultant represent the resultant of two vector starting from same point. स्टार्टिंग फ्रॉम सेम पॉईंट, बघा ओ पासनं स्टार्ट होत आहेत, सगळे ओ पासनं स्टार्ट होत आहेत. ठीक आहे, तुम्ही हा डायगोनल नाही घ्यायचा, हाच घ्यायचा जो इथून स्टार्ट होतोय. इज इट क्लिअर? परत एकदा रिपीट करतो. इफ द टू साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम और टू एक्झाम स्पेसिफिक म्हणायचं झालं, इफ द टू ॲडजेसंट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम रिप्रेझेंट्स टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप हॅव्हिंग मॅग्नेट्यूड अँड डिरेक्शन स्टार्टिंग फ्रॉम सेम पॉईंट, दोन्ही पण बघा पी बार क्यू बार स्टार्टिंग फ्रॉम सेम पॉईंट, देन the resultant is represented by the diagonal of parallelogram starting from same point having magnitude and direction. म्हणजे मी इथे असं लिहू शकतो r bar is equals to p bar plus q bar, as simple as that. ठीक आहे, हा झाला पहिला बेसिक. आता हे जो रिझल्टंट आला त्याची मॅग्निट्यूड काढण्याचा एक प्रूफ आहे, जो प्रूफ तुम्ही बघून घेऊ शकता. आपण क्लासमध्ये बऱ्याच वेळा डिस्कस केलाय. तो कसा आहे प्रूफ हे सांगतो मी. त्याच्यासाठी इकडे अल्फा, डिरेक्शन काढण्यासाठी अल्फा लागतो. डिरेक्शन म्हणजे तुमचा रिझल्टंट ह्या पी वेक्टरपासून किती लांब आहे, हा तुमचा थीटा. थीटा म्हणजे अँगल बिटवीन टू वेक्टर्स. आणि जर वरचा फक्त बघितलात, मी कलर चेंज करतो, वरचा जो आहे तो बीटा, जस्ट फक्त तुम्हाला रेफरन्ससाठी सांगून ठेवतो. ठीक आहे, थीटा म्हणजे टू वेक्टर मधला अँगल, पी बार अँड क्यू बार मधला अँगल बिटवीन, असं म्हणू शकतो, टू वेक्टर्स. आता टू वेक्टर्स कोण आहेत तर पी बार अँड क्यू बार हे दोन वेक्टर्स आहेत, यातला अँगल. सो मॅग्निट्यूड काढण्याचा एक फॉर्म्युला आहे, केसेस पण आहे. रिझल्टंटची मॅग्निट्यूड कशी काढायची, अँगल असेल तर पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा. ह्याच्यात बरेच केसेस पण आहेत, जस्ट मी एकदा रिझल्टंट झालं की समजेल. बेसिकली ह्याचे न्यूमरिकल्स घेताना आपल्याला जास्त गोष्टी समजतील. हा न्यूमरिकल ओरिएंटेड चॅप्टर आहे. जस्ट फक्त बेसिक कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मी हे वन शॉट व्हिडिओ बनवतोय. ठीक आहे, सो डिरेक्शन पण हे करण्यासाठी that is tan inverse of q sin theta upon p plus q cos theta, हा डिरेक्शनचा फॉर्म्युला, अल्फा काढण्याचा फॉर्म्युला. ठीक आहे, सो हे दोन्ही पण फॉर्म्युले ॲज अ फॉर्म्युले लक्षात ठेवले तर तुम्हाला ह्याचं प्रूफ आहे ते एकदा बघून घ्या. प्रूफ एकदम सिंपल आहे, जर समजलं नसेल तर आपण परत डिस्कस करूच. ठीक आहे, हा झाला एक जस्ट मॅग्निट्यूड आणि रिझल्टंटचा फॉर्म्युला, हा झाला तुमचा पॅरलेलोग्राम लॉ. आफ्टर दॅट जो इम्पॉर्टंट पार्ट आहे दॅट इज स्केलार्स, दॅट इज ॲप्लिकेशन, दॅट इज द मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टरमध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्ट, इथे पण आपण काही फॉर्म्युले बघणार नाही आहोत, इथे आपण न्यूमरिकल बघणार नाही आहोत. न्यूमरिकलसाठी सेपरेट सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. पहिला आहे तो म्हणजे स्केलार प्रोडक्ट आणि दुसरं त्यालाच म्हणतो आपण डॉट प्रोडक्ट. आणि हा कसा काढतात किंवा डेफिनेशन काय ते मी सांगतो. पहिली गोष्ट डॉट लिहायचा आणि त्या नावातच सांगतोय डॉट प्रोडक्ट म्हणजे ह्याचं काय असणार आहे, दॅट इज ए बार डॉट बी बार इज इक्वल्स टू ए बी, लक्षात घ्या, कॉस थीटा. थीटा म्हणजे अँगल बिटवीन टू वेक्टर्स. ए आणि बी म्हणजे काय लक्षात घ्या, ए आणि बी म्हणजे जे आहे ते म्हणजे मॅग्निट्यूड. आता मॅग्निट्यूड कशी काढतात, मॅग्निट्यूड ऑफ ए बार अँड बी बार. मॅग्निट्यूड कशी काढतात थोडक्यात सांगतो मी. सपोज ए बार तुम्हाला दिलाय 2i + j + k असा तुम्हाला वेक्टर दिलाय, तर ह्याची मॅग्निट्यूड काढण्यासाठी, मॅग्निट्यूड ऑफ ए बार काढण्यासाठी म्हणजेच ए काढण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला भेटतो, तो रूट असतो. रूटमध्ये 2 स्क्वेअर पहिल्याचा स्क्वेअर प्लस इथे 1 आहे, काहीच नाही म्हणजे 1 स्क्वेअर प्लस इथेच 1 म्हणजे 1 आहे. सो 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर दॅट इज रूट ऑफ 6. बरोबर, ही झाली मॅग्नेट्यूड. सो मॅग्नेट्यूड काढण्याचं जस्ट फक्त सांगून ठेवला. तसाच डेफिनेशन म्हटले, द स्केलर प्रोडक्ट ऑफ वेक्टर कॅन बी डिफाईन ॲज द प्रोडक्ट ऑफ द मॅग्नेट्यूड ऑफ टू वेक्टर्स अँड कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन देम. डेफिनेशन झाली द कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन देम. हा झाला ए बार डॉट बी बार. तसंच वेक्टर प्रॉडक्टमध्ये गेलं तर क्रॉस प्रॉडक्ट म्हणतात त्याला, ए बार क्रॉस बी बार. आणि हा काढण्याचे आपण न्यूमरिकलमध्येच बघणार आहोत, पण ह्याचा फॉर्म्युला जो बनतो दॅट इज ए बी साइन थीटा. इथे कॉस असतो, इथे साइन असतो. इज इट क्लिअर? सो कॉस असतो आणि साइन असतो, ए बी साइन थीटा.
ओके. सो हा झाला एक बेसिक पार्ट जो तुम्हाला माहिती असला पाहिजे. ओके. सो हेचे क्वेश्चन्स आपण सेपरेट बघणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला जास्त आयडिया येईल. हे जस्ट मी फक्त एक काय आहे क्वेश्चन सोडवण्याच्या आधी हे तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे. सो हा झाला तुमचा पहिला हे स्केलर प्रॉडक्ट आणि वेक्टर प्रॉडक्ट ह्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्या एक जस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी सांगतो, लक्षात घ्या. आय बार डॉट आय बार किंवा जे बार डॉट जे बार किंवा के बार किंवा के कॅप डॉट के कॅप ह्याचं नेहमी आन्सर काय असतं 1 असतं, कारण ह्याच्यात दोघं सगळ्यात अँगल किती आहे 0 आणि आपल्याला माहिती आहे प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स काय असणार ए बी कॉस थिटा, बरोबर ना. जर दोन वेक्टर भेटले आय डॉट आय तर ए बी म्हणजे ह्याचं मॅग्निट्यूड, सपोज हा ए पकडला हा पण बी पकडला, दोघांचे मॅग्निट्यूड काय झाले 1 आणि ह्याचा पण 1, कारण युनिट वेक्टर आहे ना आय आय आणि कॉस 0 इज ऑल्सो 1. सो आन्सर काय येतोय 1. ठीक आहे. सो हा एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता. फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा एक प्रॉपर्टी आहे त्याची, तर ह्याचं काढताना फक्त आय जे के ने तुम्ही कन्सिडर करा, आय जे के, आणि लक्षात घ्या आय बार क्रॉस जे बार क्रॉस के बार क्रॉस आय बार किंवा कॅप म्हणा, बेसिकली कॅप म्हणा. लक्षात घ्या. बघा आय हे क्लॉकवाईज आपण जर मोशन केली, दिस इज क्लॉकवाईज मोशन, बरोबर, दिस इज क्लॉकवाईज मोशन. आय क्रॉस जे आलं तर तुम्ही लक्षात घ्या के असतं, जे क्रॉस के आलं तर तिसरा आहे आय असतं, आणि के क्रॉस आय आलं तर जे असतं. ठीक आहे. जर तुम्ही आय क्रॉस आय केलं तर दोघातला अँगल थिटा 0 झाला. मगाशी बघा दोघातला अँगल 0 असतो ना, सेम वेक्टरमध्ये सेम वेक्टर असेल तर दोघातला अँगल काय असतो 0 असतो. सो आय क्रॉस आय केला किंवा जे क्रॉस जे केला किंवा के क्रॉस के केला काही असेल तर आन्सर काय असणार 0, कारण ए बी साईन थिटा आहे ना, साईन 0चा आन्सर काय असतं 0 असतं. सो हा झाला तुमचा. पण आता सपोज तुम्ही उलटा गेलात की हे वेक्टरला तुम्हाला डिरेक्शन इम्पॉर्टंट असते, के कॅप क्रॉस जे कॅप केला तर तुमचा आन्सर असतं मायनस आय कॅप, जे कॅप आय कॅप केला तर तुमचा असणार आहे मायनस के कॅप, आणि जर तुम्ही आय क्रॉस के केला तर तुमचा आन्सर असणार आहे मायनस जे कॅप. ठीक आहे. हे काही रूल्स आहेत, जस्ट मी फक्त बेसिक अंडरस्टँडिंगसाठी सांगितले. आपण न्यूमेरिकल्स ह्याच्यात इम्पॉर्टंट आहे, मी परत सांगतो हा न्यूमेरिकल ओरिएंटेड आहे, बट आपण जस्ट फक्त कन्क्लूड करतो की थेरॉटिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे. आफ्टर दॅट हे एक असा एक पार्ट आहे हा इंट्रोडक्शन टू कॅल्क्युलस म्हणून आपला एक लास्ट पार्ट आहे, त्याच्यानंतर इंटिग्रल आणि थोडंसं एक रिझॉल्युशन ऑफ टू वेक्टर्स राहिला आहे, तो आपण एक मध्ये लास्टला कन्क्लूड करूया. बघा इंट्रोडक्शन टू कॅल्क्युलस हे तुम्हाला 12वीत मॅथ्समध्ये डिफरन्शियल किंवा डेरिव्हेटिव्ह याला 50 म्हणजे 15 to 20 डेज लागतील, आणि याच्या पुढचं इंटिग्रेशन आहे त्याला तर 1 मंथ लागेल. सो इतक्या डिटेलमध्ये, बट जस्ट आपण मी तुम्हाला आपल्याला इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात आधी इम्पॉर्टंट लक्षात घ्या की सपोज आपण डेरिव्हेटिव्ह म्हटला किंवा डेरिव्हेटिव्ह हा शब्द विचार केला तर डेरिव्हेटिव्हचं मिनिंग आहे डिफरन्सिएशन, आणि डिफरन्सिएशन म्हणजे काय तर सेपरेट आउट करणे. म्हणजे तुम्हाला एक मोठा पार्ट मेजर करायचा आहे, बट मी काय केलं छोट्या छोट्या पार्टमध्ये त्याला डिवाइड केलं, म्हणजे त्याला डिफरन्शिएट केलं, याला म्हणतात डेरिव्हेटिव्ह. आणि इंटिग्रेशन म्हणजे ह्याच्या पुढचा पार्ट आहे ना, इंटिग्रेशन म्हणजे असा पार्ट की आपण छोटे पार्ट जो डिवाइड केला आहे ना तर तो आपण एकत्र केला, सो याला म्हणतात इंटिग्रेशन. अगेन आय एम रिपीटिंग, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय की आपण छोट्या पार्टमध्ये त्याला डिवाइड केलं, आणि इंटिग्रेशन म्हणजे काय आपण छोट्या पार्टचा आपण त्याला काय केलं क्लब केला आणि सगळा पार्ट ॲड केला. समेशन इज इंटिग्रेशन अँड छोट्या पार्टने डिराईव्ह करणे डिफरन्स हे आपल्याला लागेल. म्हणून एक मोठा आपण एक कर असेल त्यातला एक छोटा पार्ट आपण घेतला आणि हा फंक्शन ऑफ एक्स, हे तुम्हाला मॅथ्समध्ये इन डिटेल होईल. आपल्याला जे काही इम्पॉर्टंट आहे ते बघू आपण, त्याचे फंक्शन्स त्याचे फॉर्म्युलेज वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत, सो आपण थोडंसं डिस्कस करूया. इम्पॉर्टंट फंक्शन आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला ह्याचे न्यूमेरिकल्स करून देणार आहे मी, त्यामध्ये अजून जास्त डिटेल आहे, पण हे एक थोडंसं बघून घ्या. डिफरन्सिएशन ऑफ एक्स रेस टू एन, ह्याचं डिफरन्सिएशन असतं एन एक्स रेस टू एन मायनस 1. फर्स्ट ऑर्डर मॅथमॅटिक्सने हे कव्हर करताय, म्हणजे प्रूफ करताय, पण आपल्याला प्रूफ नाही आहे, तुम्हाला हे फॉर्म्युलेच फक्त लक्षात आले. 9 फॉर्म्युले आपल्यासाठी आत्ता 11च्या लेवलला बस झाले. ठीक आहे. ई रेस टू एक्स असं एक फंक्शन आहे ज्याचं तुम्ही डिफरन्शिएट करा किंवा इंटिग्रेट करा, आन्सर ई रेस टू एक्सच येतं. सो ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन डिफरन्सिएशन सेम येतं, सो ई रेस टू एक्सच येतं. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह जे आहे बघा, हे कसं म्हणतात, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स.
त्याचा आन्सर ई रेस टू एक्स. लॉग एक्स किंवा ln x दिलं आहे तुम्हाला बुकमध्ये, नॅचरल लॉग दॅट इज 1/x. साइन एक्सचं आहे ते कॉस एक्स, कॉस एक्सचं आहे ते म्हणजे मायनस साइन एक्स. टॅन एक्सचं आहे ते म्हणजे सेक स्क्वेअर एक्स. सेक एक्सचं डिफरन्शिएशन ऑफ सेक एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स. कोसेक एक्सचं मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स आणि कॉट एक्सचं मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. लक्षात घ्या, कॉट एक्सचं काय झालं मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. इज इट क्लिअर? बघा परत एकदा सांगतो, जिथे जिथे सी दिसतोय बघा, सी सी आणि सी इथे मायनस साईन हे आलेलं आहे, समजतंय? इथे मायनस साईन आलं आहे. हे सगळे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत, तुम्हाला एकदा हे फॉर्म्युले पूर्ण एकदा अंडरस्टँड करून केले पाहिजेत. कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स कॉट एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, सेक एक्स टॅन एक्स, सेक स्क्वेअर एक्स, कॉस एक्स इज मायनस साइन एक्स, साइन एक्स इज कॉस एक्स 1/x. हे सगळे इम्पॉर्टंट डिफरन्सिएशनचे आपल्या फिजिक्समध्ये येणार आहेत. सो आज झाला डिफरन्सिएशनवाला पार्ट. ठीक आहे, ह्याच्यावर कसे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे हे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, ह्याच्यानंतर काही रूल्स आहेत डिफरन्सिएशनमध्ये. बऱ्याच मुलांना ते प्रॉब्लेम येतो. UV रूल, हे फॉर्म्युला तुम्ही UV रूल कसा असतो काय असतो हे आपण आय थिंक नेक्स्ट आपण ह्याच्यात बघूया. फक्त मी रूल आपण लिहून देतो. डिफरन्सिएशन ऑफ UV, U आणि V म्हणजे दोन्ही फंक्शन एक्सचे असतील तर काय असतं UV, तर फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. फक्त हे फॉर्म्युले ॲज ऑफ नाऊ लक्षात ठेवा किंवा एका पेपरवर तुम्ही लिहून काढला तरी चालेल. सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. हा झाला तुमचा UV रूल. ठीक आहे, तसंच U/V रूल जो असतो हा फॉर्म्युल्यात आपण डिस्कस करून आपण ह्या गोष्टी करणार आहोत. ठीक आहे, सेकंड जो फॉर्म्युला आहे U/V म्हणजे आता जर तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं डिफरन्सिएशन ऑफ एक्स साइन एक्स, तर हा U झाला, हा V झाला. डिफरन्सिएशन ऑफ एक्स अपॉन साइन एक्स, हा झाला U, हा झाला V. सो हा U/V रूल झाला आणि हा UV रूल झाला. आता ह्याचा डिफरन्सिएशन ऑफ U अपॉन V असेल तर डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. ठीक आहे, हा झाला U/V रूल. V इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ U मायनस U इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ V अपॉन V स्क्वेअर. डोंट वरी अबाउट इट, हे मी सगळं परत रिवाईज करणार. फक्त बुकमध्ये आपल्याला थेरॉटिकल किंवा जे गोष्टी इम्पॉर्टंट फॉर्म्युला किंवा इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला न्यूमरिकलसाठी लागतील त्यासाठी आपण हे डिस्कस करतोय. ठीक आहे, हा झाला तुमचा UV रूल. U आणि V काय असतं हे दोन्ही फंक्शनच्या फॉर्मॅटमध्ये लिहिले आहेत. न्यूमरिकल सॉल्व्ह करताना सगळ्या गोष्टी सिम्पल होऊन जातील. ठीक आहे, लास्टला जो आहे तो इंटिग्रेशनवाला पार्ट. ठीक आहे, हा इंटिग्रेशन म्हणजे काय मी मगाशीच सांगितलं. मगाशी सपोज एक छोटासा यातला पार्ट आपण डिफरन्शिएट केला आणि त्याला सगळीकडे ॲडिशन केली म्हणजे टोटल एरिया घेतला आपण फंक्शनच्या फॉर्मॅट. एरिया अंडर द कर्व इज नथिंग बट द इंटिग्रेशन और समेशन इज नथिंग बट द इंटिग्रेशन. ह्याच्यात दोन प्रकारचे इंटिग्रेशन असतात, डेफिनाइट आणि इनडेफिनाइट इंटिग्रल. डेफिनाइट इंटिग्रल म्हणजे काय, मला ॲडिशन करायची आहे पण मला त्यांनी रेंज दिली म्हणजे 1 मीटरपासून 5 मीटरपर्यंत मेजर कर, जेवढे काय ते ॲड कर, ह्याला म्हणतात डेफिनाइट. इनडेफिनाइट म्हणजे मला काही रेंज माहीत नाही, मला म्हटलं फक्त त्यांनी इंटिग्रेट कर म्हणजे ॲड कर, म्हणून इनडेफिनाइटमध्ये एक कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन येतो, तो पण आपण बघणार आहोत. तर ह्याचे काही फॉर्म्युलेज आहेत. ठीक आहे, लक्षात घ्या डिफरन्सिएशनच्या बरोबर रिव्हर्स म्हणजे इंटिग्रेशन, डिफरन्सिएशनच्या बरोबर रिव्हर्स म्हणजे काय इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशन काय असतं, कसा फॉर्म्युला आला तो आपण बघूया. एक थोडंसं मी तुम्हाला इकडे सांगतो. तुम्ही जर बघितलं डिफरन्सिएशन ऑफ दॅट इज आपण म्हणू शकतो साइन एक्स, हे झालं कॉस एक्स, किंवा आपण साइन एक्स पहिला जो आपण दिसतो. डिफरन्सिएशन ऑफ कॉस एक्सचा आन्सर काय मगाशी लिहिला आपण मायनस साइन एक्स. आता आपल्याला इंटिग्रेशन काढायचं आहे. ठीक आहे, इंटिग्रेशन मी इथे इंटिग्रेशन लिहितो, हा साइन मायनस आणतो किंवा एक सिंपल काम करूया, हा इंटिग्रेशन करायचं आहे. सो इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स करायचं आहे. मग इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इकडे लिहिला, मायनस साइन इकडे घेतला. ठीक आहे, हा dx इकडे गेला, साइन एक्स dx मी थोडंसं इकडे सेपरेट करून दाखवतो. हा मायनस दिला, हा dx इकडचा इकडेला, डिफरन्शिएशनचं उलटं इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशन लिहिलं आपण कॉस एक्स, इथे साइन एक्सचा आन्सर काय असेल तुमचं कॉस एक्स असेल. आणि एक कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन ॲड करावा लागतो कारण हे इनडिफिनाइट आहे, इनडिफिनाइटलाही सी ॲड करावा लागतो. मग इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इज काय मायनस कॉस एक्स. हा मायनस कुठे आला रे, हा मायनस इथे शिफ्ट केला ना मी, 1 बाय मायनस झाला तरी पण मायनस येईल. सो इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इज
कॉस एक्स. आता हे जे काही फॉर्म्युले आहेत त्याचे 4च फॉर्म्युले आहेत, आपण लक्षात घेऊया. एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन असेल तर एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. साइन एक्सचं आत्ताच आपण काढलं, काय असणार आहे मायनस कॉस एक्स प्लस सी. कॉस एक्सचं मात्र प्लसमध्ये येईल साइन एक्स प्लस सी, कारण इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स. तर इंटिग्रेशनचं इकडे आलं की बघा साइन एक्स कॉस एक्सचं मायनस आलं म्हणजे इंटिग्रेशन, त्याचं डेरिव्हेटिव्ह प्लसमध्ये येणार. सो डेरिव्हेटिव्ह प्लसमध्ये आलं. ठीक आहे. सो ई रेस टू एक्स मी ऑलरेडी सांगितलं, ई रेस टू एक्स असं फंक्शन आहे जर त्याला तुम्ही डिफरन्शिएट करा किंवा इंटिग्रेट करा, ह्याचा आन्सर सेमच येणार. ठीक आहे. सो हा एक जस्ट फक्त नॉमिनल कंटेंट होता जी तुम्हाला थोडंसं समजून जाईल की काय काय आहे ते. ठीक आहे. सो हा एक जस्ट फक्त इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हचा पार्ट होता जे आपल्याला न्यूमरिकलसाठी हेल्प करेल. सो एखादी आपण न्यूमरिकल जेव्हा बघणार आहोत तेव्हा तुम्ही हा पार्ट एकदा व्हिडिओ आधी बघून घ्या जेणेकरून तुम्हाला, आणि त्याचे नोट्स काढा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. एक छोटासा पार्ट राहिलेला आपला रिझॉल्युशन ऑफ वेक्टर, तो थोडक्यात मी सांगून देतो. रिझॉल्युशन ऑफ वेक्टर एक छोटासा पार्ट आहे, रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. ठीक आहे. एकदम सिंपल पार्ट आहे. बघा सपोज करा आपल्याकडे ही एक्स ॲक्सिस आहे, दिस इज वाय ॲक्सिस, अँड लेट अस कन्सिडर दिस इज रिझल्टंट. आणि हा जो आहे हा आपण असा थोडासा हे केला, याला आपण आर एक्स ॲक्सिसला म्हणे असल्यामुळे आर एक्स लिहिलं, ह्याला आपण आर वाय लिहिलं वाय ॲक्सिस असल्यामुळे. आणि हा थीटा, आता ह्याच्या थीटा मगाशी 2 वेक्टरमधला होता, आता ह्याचा हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे एक्स ॲक्सिस आणि ह्याच्यातला अँगल थीटा आहे. हा आर वाय म्हटल्यावर हा पण आपल्याला समजतोय आर वाय येईल. रिझॉल्युशन म्हणजे काय बघा, खूप इम्पॉर्टंट, आपल्याला 12वीच्या ऑलमोस्ट 8 to 9 चॅप्टर्समध्ये ही कन्सेप्ट लागेल. मला एक सिंपल सांगा, हा तुमचा रिझल्टंट आहे. ठीक आहे. हा एक एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आर एक्स आर वाय. मला सपोज ह्या अँगलमध्ये सपोज ओ, ह्याला आपण ए देऊया, रिझल्टंट इकडे लिहिला ए बी. ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल जो काही दिसतोय तुम्हाला, राईट अँगल ट्रायंगल जो दिसतोय ओ बी ए, त्यामध्ये मी साइन थीटा यूज केला. तर साइन थीटा म्हणजे काय रे, अपोजिट साईड. बघा अपोजिट साईड आर वाय आहे अपॉन हायपोटेनियस किती आहे आर आहे. सो आर वायचा आन्सर काय आहे तुमचं आर साइन थीटा. दिसतंय. सो आर वाय मी इकडे लिहू शकतो काय आर साइन थीटा. तसंच आता मी सेम ट्रायंगलमध्ये कॉस थीटाचा यूज केला, ॲडजस्टंट साईड थीटाच्या ॲडजस्टंट ॲडजस्टंट ओ बी. बघा आता मी डायरेक्ट लिहितो ओ बी अपॉन आर म्हणजे आर एक्स अपॉन आर. सो आर एक्स तुमचा काय येईल आर कॉस थीटा. आर एक्सचा आन्सर काय आलं आर कॉस थीटा. म्हणजे रिझॉल्युशन म्हणजे काय, स्प्लिटिंग ऑफ वेक्टर्स इनटू इट्स कन्स्टिट्युएंट कंपोनंट्स. रिझॉल्युशन म्हणजे काय, स्प्लिटिंग ऑफ 2 वेक्टर्स इनटू इट्स कन्स्टिट्युएंट कंपोनंट्स. ह्याचे 2 कंपोनंट पडले, हा एक आणि हा एक कंपोनंट, याला म्हणतात रिझॉल्युशन. सपोज आपल्याला फोर्स दिला असा 20 न्यूटन आणि हे अँगल दिला 30 डिग्री आणि ह्याला सांगितलं रिझॉल्व करा. तर तुम्ही काय कराल, सिम्पली याला या डिरेक्शनमध्ये याला या डिरेक्शनमध्ये, आणि आर म्हणजे 20 झाला, हा झाला 20. लक्षात घ्या थीटाच्या जवळचा कॉस कंपोनंट असतो आणि कॉस थीटा म्हणजे कॉस 30 येईल बरोबर, आणि थीटाच्या लांबचा कसा असेल साइन कंपोनंट असेल 20 साइन 30. मग तुम्ही साइन 30 कॉस 30 आन्सर टाकून जे काही आन्सर असेल ते काढू शकता. बट लक्षात घ्या हॉरिझॉन्टलशी केलेले अँगल म्हणजे सपोज हाच अँगल सपोज त्यांनी असा व्हर्टिकलशी दिला 30, तर हा तुमचा कॉस कंपोनंट येईल. ठीक आहे. हा कोणता कंपोनंट येईल कॉस कंपोनंट येईल. थोडक्यात मी इकडे लिहून दाखवतो तुम्हाला वाटल्यास. हा तुमचा 20 आहे, मग हा तुमचा होईल 20 कॉस 30 आणि हा होईल 20 साइन 30. ठीक आहे. असे कंपोनंट पडले. पहिला हा दिलेला होता अँगल दिलेला होता, मग याला म्हणतात हॉरिझॉन्टल कंपोनंट. परत एकदा सांगतो, याला म्हणतात हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि याला म्हणतात व्हर्टिकल कंपोनंट. आर यू गेटिंग माय पॉईंट. हा थोडासा पार्ट राहिलेला. रिझॉल्युशन म्हणजे काय, स्प्लिटिंग ऑफ वेक्टर इनटू इट्स कन्स्टिट्युएंट कंपोनंट्स. काही कंपोनंटमध्ये त्याला स्प्लिट करणं याला रिझॉल्युशन. आणि लक्षात ठेवा जो थीटा त्याच्या जवळची अँगल ॲडजस्टंट कॉस असतं, लक्षात आहे तुमच्या, कॉस कंपोनंट असतो. हा आर लिहायचा, कॉस लिहायचा, हा आर लिहायचा, इकडे साइन लांब आहे थीटाच्या तो साइन कंपोनंट. ओके. सो आय होप तुम्हाला ही पूर्ण जी काही रेकॉर्डिंग आहे किंवा जी काही आपण थोडक्यात 1 शॉट रेकॉर्ड आपण ह्या 2nd चॅप्टरवरचा केला तो समजला असेल. तुम्हाला ह्याच्यात मॅथमॅटिक्सचा खूप यूज आहे. मॅथमॅटिक्स जास्तीत जास्त यूज केला याच्यात. तुम्ही आपण सगळं एक्झरसाईजचे सगळे क्वेश्चन सॉल्व केले की तुम्हाला ही पण एक्झरसाईज समजून जाईल. सो तुम्ही हे ॲज अ फॉर्म्युला किंवा ॲज अ थोडी कन्सेप्ट जी आपल्याला थेरॉटिकल कन्सेप्ट लागेल. आणि मी परत सांगितलं की हा चॅप्टर मॅथमॅटिक्स आणि फिजिक्सला जोडणारा आहे, त्यामुळे मॅथ्स ह्याच्यात जास्त आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मॅथमॅटिकल ओरिएंटेडने आपण जे काही फॉर्म्युलेज आहेत
ते आपण जस्ट डिस्कस केलेले आहेत. होपफुली तुम्हाला समजलं असेल. थँक्स फॉर वॉचिंग. आपण नेक्स्ट थर्ड मोशन इन अ प्लेनमध्ये आपण डिस्कस मोशन इन अ प्लेनचे वन शॉट करूया. ओके, सो थँक्यू सो मच.